मित्रांनो, मला एक आज गोष्ट कळली माझ्या मित्राकडनं. प्रेमावरती आहे. बघा तुम्हाला कशी वाटते, बरोबर आहे की चुकीचं आहे. झालं असं की तो मित्र एका व्यक्तीवर गेली 3-4 वर्ष झालं प्रेम करतोय. तो मुलगा त्या व्यक्तीवर खूप प्रेम करतोय. त्यानंच प्रपोज केलाय. त्यानंच प्रत्येक वेळी भांडणं झाल्यानंतर तोच जाऊन सॉरी म्हटलाय. तोच तिला प्रत्येक वेळी आपलं सगळं महत्त्वाचं काम सोडून सुद्धा भेटायला जात होता. पण ह्या गोष्टीने झालं असं की त्या पुढच्या व्यक्तीवर कंट्रोल केलं. त्या व्यक्तीला असं वाटायला लागलं की हा कुठे जाणार आहे, हा किती जरी झालं तरी आपल्याकडेच परत येणार आहे. प्रत्येक वेळी भांडणं होत होते, प्रत्येक वेळी हाच कॉल करत होता, प्रत्येक वेळी चूक नसताना सुद्धा हाच सॉरी म्हणत होता. एक वेळ अशी झाली की तो एकदा भांडला आणि त्यानं 12-13 तासानंतर त्या व्यक्तीला परत कॉल केला. त्यावेळी त्याने विचारलं की तू कॉल का केला नाहीस. मग त्या व्यक्तीनं असं उत्तर दिलं की मला माझ्या राग शांत व्हायला 3-4 दिवस लागतंय, मग त्यानंतर मी विचार करतो की त्या व्यक्तीला कॉल करायचं की नाही. मग अशा गोष्टीनं ठीक आहे, थोडंफार कव्हर करून परत ते रिलेशन थोडे दिवस परत चाललं. तो मुलगा त्या व्यक्तीला भेटायला बोलवतो. मग ती व्यक्ती आठवड्याने येते आणि आल्यानंतर सांगते मला फक्त 15 मिनिटं वेळ आहे, मी तेवढंच तुझ्याशी बोलू शकतो. तो मुलगा इतका त्रासलेला असतो की प्रत्येक वेळी जर आपण आपलं महत्त्वाची वेळ, महत्त्वाची कामं सोडून वेळ देतोय, तर पुढचा फक्त एक 10-15 मिनिटच देतोय. त्या दिवशी एक नॉर्मल गोष्टीवर भांडणं होतात. तो मुलगा 4 ते 5 दिवस त्या व्यक्तीला कॉल नाही करत. त्याच्यानंतर तोच कॉल करतो आणि विचारतो की तू 4-5 दिवसात मला कॉल करायचा प्रयत्न का केला. मग ती व्यक्ती अशी कारणं देते की मला कॉल करायचं होतं पण मला कळत नाही, मला वेळ नाही मिळाला, मी काय बोलणार आहे कॉल करून. मग त्या दिवशी त्या मुलाला समजते की तो गेली 3-4 वर्ष एक चुकीच्या व्यक्तीवर प्रेम करतोय, जी की अशी आहे की त्याला इतका ॲटिट्यूड आहे की पुढच्यानंच आपल्याला कॉल केलं पाहिजे, पुढच्यानेच आपल्याला वेळ दिला पाहिजे, पुढच्या व्यक्तीनेच आपल्याला सॉरी म्हटलं पाहिजे. एक मुलगा प्रेमात जेवढं सेल्फ रिस्पेक्ट गमावतोय तेवढं कधीच कुठं नाही गमवत. त्यानंतर त्या मुलानं त्या व्यक्तीला कधीच परत फोन नाही केला. जी सतत खोटं बोलत होते आणि जी सतत खऱ्यापणाचा ढोंग करत होते. काय वाटतं तुम्हाला की त्यानं जे केलं ते बरोबर केलं की त्यानं आणखी काय करायला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जास्त करून मुली आन्सर द्यायचं.